Okay, good morning, friends. I am your science teacher, Mr. Vaibhav Patil in Swargya Nikhil Bhau Khadse, Semi English Medium School, Muktaynagar. Now, yesterday we have completed your chapter number 5, that is the family values, and the previous lecture we have done your exercise on the chapter number 5, that is the family value. Now, today's lecture we will discuss about the our new chapter, that is the rules for everyone. म्हणजेच काय नियम हे सर्वांसाठी असतात किंवा सर्वांसाठी नियम हे चॅप्टर आपण या तासिकेमध्ये किंवा या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. नाउ दिस इज द टायटल ऑफ युअर चॅप्टर, दॅट इज द रूल्स फॉर एव्हरीवन. म्हणजेच काय नियम सर्वांसाठी असतात. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकतात का, कॅन यू टेल सम ट्रॅफिक रूल्स, वाहतुकीचे नियम कोणकोणते आहेत ते तुम्ही सांगू शकाल का. गिव द रिझन्स वाय वी शुड ऑबे धीज रूल्स. नियम पाळल्याने काय होईल असे तुम्हाला वाटते, किंवा तुम्ही सांगू शकतात का की नियम जर आपण पाळत राहिलो किंवा नियम पाळल्याने ट्रॅफिकमध्ये काय होईल, काय चेंजेस होईल. विच वन ऑफ धीज रूल्स डू यू फील नीड्स टू बी चेंज. यातील कोणता नियम तुम्हाला बदलावासा वाटतो का. व्हॉट अदर रूल्स डू यू थिंक आर नीडेड फॉर द बेटर डिसिप्लिन इन ट्रॅफिक. वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणखी कोणकोणते नियम असावेत असे तुम्हाला वाटते. फॉर दिस क्वेश्चन, रिगार्डिंग टू दिस क्वेश्चन, each and every answer will be related for this chapter. म्हणजेच काय, आपल्या ह्या प्रश्नांच्या किंवा शंकांचं निरसन करण्यासाठी या चॅप्टरमध्ये सर्व संबंधित माहिती दिलेली आहेत. आपल्याला या चॅप्टरमध्ये काय डिस्कस करायचं आहे की रूल्स हे मानवासाठी किंवा सजीवांसाठी किंवा आपल्या समाजासाठी कसे उपयुक्त असतात त्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. ओके, नाउ आय एम स्टार्टेड our chapter. We follow traffic rules so that traffic move smoothly. म्हणजेच काय, वाहतूक सुरळीत चालावी म्हणून आपण काय करतो, ट्रॅफिक रूल ऑबे करत असतो किंवा ते पाळत असतो. नाउ इन सम वे देअर आर रूल्स ऑफ सोशल लाईफ दॅट टेल अस व्हॉट ईच पर्सन शुड बी डुईंग. म्हणजेच सामाजिक जीवनामध्ये प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम ठरवून दिलेले असतात. म्हणजे त्याचं सामाजिक जीवन म्हणजे काय, आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशनच्या आधारावरती काम करत असतो. म्हणजे प्रत्येकासाठी प्रत्येक रूल हा ठरवून दिलेला आहे. कशासाठी ठरवून दिलेला आहे, आपल्या दैनंदिन जीवनातले, आपल्या सोशल लाईफमधले वर्क कसे व्हावे, स्मूथली व्हावे, म्हणजेच काय व्हावे, एकंदरीत चांगले व्हावे म्हणून प्रत्येक व्यक्तीला इथे नियम घालून दिलेले असतात. रूल्स नीड टू बी मेड टू स्पेसिफाय इच पर्सन ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच काय, रूल्स काय करतात, प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावे किंवा त्याचे आपल्याला रिअलाइज व्हावे, त्यासाठी नियम हे त्यांचा रोल करत असतात. रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजेच काय, कर्तव्य किंवा जबाबदारी. इफ वी फॉलो द रूल्स अवर डे टू डे लाईफ बिकम्स डिसिप्लिन. म्हणजेच काय, आपण जर नियमांचे पालन केले, नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात काय होते, डिसिप्लिन म्हणजे शिस्त निर्माण होत असते. वी कॅन वर्क मोर इफिशियंटली. म्हणजेच काय, आपण आपले जे काम आहे ते पूर्ण क्षमतेने करू शकतो. आता आपण स्कूलमध्ये काय पाळतो, रूल्स अँड रेग्युलेशन पाळत असतो. म्हणजेच काय, आपल्या कामामध्ये परफेक्टपणा येण्यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन विल बी मस्ट प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन युअर डे टू डे लाईफ. बिकॉज द causes of rules and regulation, the smoothly we can done your work in smoothly manner. म्हणजेच काय, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय करत असतो, रूलच्या आधारावरती जगत असतो आणि आपले काम हे मोठ्या उत्साहाने पार पाडत असतो. रूल्स आर मेंट फॉर एव्हरी डे. नियम कसे कोणासाठी असतात, एव्हरीबडी. रूल्स आर मेंट फॉर एव्हरीबडी. म्हणजेच काय, नियम हे कोणासाठी आहे, एव्हरीबडी म्हणजेच काय, प्रत्येकासाठी आहे. दे अप्लाय इक्वली टू ऑल. ते सर्वांना सारखेच लागू असतात. नो वन इज अबाव द रूल्स. म्हणजेच या नियमांपुढे कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. रूल्स आर इक्वल्स टू एव्हरीवन. नाउ डिसऑबिंग द रूल्स लीड्स टू पनिशमेंट. नियमांपुढे कोणीच काय नसते, श्रेष्ठ व कनिष्ठ नसते. आपण हे बघितलं, नियमांचे पालन न केल्यास त्याला काय होते, पनिश होते. म्हणजे काय होते, त्याला पनिशमेंट देण्यात येते. म्हणजेच काय, नियमांचं
त्याला शिक्षा होते. देअर इज नो डिस्क्रिमिनेशन इन पनिशमेंट फॉर ब्रेकिंग द रूल्स. नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. नोट डाऊन दिस वर्ड, डिस्क्रिमिनेशन मीन्स भेदभाव. म्हणजे जर आपण ट्रॅफिकचे रूल मोडले किंवा आपल्या सोसायटीमधले किंवा समाजामधले किंवा दैनंदिन जीवनातल्या लाईफमधले कोणते तरी नियम जर मोडले आपण ट्रॅफिकचे किंवा कसलेही नियम जर मोडले तर हे नियम प्रत्येकाला लागू असतात किंवा प्रत्येक व्यक्तीला लागू असतात. कोणतीही मोठी व्यक्ती नसते किंवा कोणतीही श्रेष्ठ व्यक्ती नसते किंवा नियम जर तोडला तर प्रत्येकाला नियम हे सारखेच लागलेले असतात. इन दिस वे इक्वॅलिटी इज द बेसिस ऑफ रूल्स. अशा प्रकारे समानता हा नियमांचा आधार असतो. ओके, नाऊ चेंजेस इन रूल्स फॉर द सोसायटी. समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल. म्हणजेच काय, आपल्या जीवनात किंवा समाजामध्ये जे नियम आहेत त्याच्यात बदल होत जातात. अवर सोसायटी वर्क्स अकॉर्डिंग टू सर्टन्स रूल. आपले सामाजिक जीवन कशाच्या आधारे चालते? सर्टन रूल्सच्या म्हणजेच एखाद्या नियमांच्या आधारे चालत असते. वी मेक द रूल्स अवर सेल्फ. हे नियम आपणच तयार करत असतो. वी फॉलो दिस रूल बिकॉज दे आर मेंट फॉर अ कॉमन गुड. आपण ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्याचे पालन करत असतो. प्रॉपर चेंजेस आर ऑल्सो इंट्रोड्यूस इन द रूल्स मेड फॉर अ सोसायटी. ओके, प्रॉपर चेंजेस आर ऑल्सो इंट्रोड्यूस इन द रूल्स फॉर अ सोसायटी. म्हणजेच काय, समाज नियमासाठी केले जाणारे नियम व त्यांचे निसर्गाचे नियम यात फरक आहे. किंवा आपण बघू शकतो प्रॉपर चेंजेस आर ऑल्सो इंट्रोड्यूस इन द रूल्स मेड फॉर अ सोसायटी. म्हणजेच काय, समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. म्हणजे एकंदरीत जर आपण नियम कसे कोणी आपल्यावरती घालून दिले आहे का नाही, तर आपण स्वतःसाठी, स्वतःच्या समाजासाठी किंवा स्वतःच्या डे टू डे लाईफसाठी आपण काय करत असतो, नियम तयार करत असतो आणि ते ऑबे करत असतो. पण एखाद्या पर्टिक्युलर टाईमला काय होते किंवा एका पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये काय होते, आपल्याला ते कालांतराने ते नियम बदलावे लागतात. ओके, देअर इज डिफरन्स बिटवीन द रूल्स ऑफ सोसायटी अँड द लॉज ऑफ नेचर. समाज नियमासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात फरक आहे. म्हणजे जे निसर्गाने घालून दिलेले नियम आहे ते वेगळे आणि आपण डे टू डे लाईफसाठी स्वतःसाठी तयार केलेले नियम आहे याच्यामध्ये काय आहे, सम डिफरन्सेस इन बिटवीन देम. याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. नाऊ नॅचरल ऑकरन्सेस फॉलो लॉज ऑफ नेचर. निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार होत असतात. म्हणजे निसर्गाचे व्यवहार म्हणजे काय, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे काय झाले, निसर्गाचे व्यवहार झाले. वादळी वारा, वादळी पावसाळा किंवा एखादे काहीतरी डिझास्टर असेल किंवा आपत्कालीन असेल, हे कोणाच्या नुसार होत असतात, ते निसर्गाच्याच नियमाने होत असतात. आपल्या दृष्टिकोनातून ते होत नसतात. वी कॅन नॉट चेंज द लॉज ऑफ नेचर. आपण निसर्गाचे नियम बदलू शकत नाही. म्हणजे आपल्याला जर म्हटलं की आपल्याला उन्हाळा चालू असताना पावसाळा करायचा आहे, ते शक्य नाही. आपण कोणाचे नियम बदलू शकतो, फक्त आपण आपल्या स्वतःसाठी तयार केलेले नियम आहेत तेच बदलू शकतो. विल नॉट बी चेंजेस द रूल्स ऑफ नेचर. द रायझिंग अँड सिटिंग ऑन द सन अँड द चेंज इन द सीझन नेवर स्टॉप. मी तुम्हाला सांगितलं की आपण सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं मावळणं ह्या गोष्टी बदलू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आपण सीझन्स म्हणजेच काय, ऋतुचक्र हे सुद्धा बदलू शकत नाही. ओके, कळालं? सूर्याचं उगवणं व मावळणं व ऋतूमधील चक्रातील बदल आपण कधीच थांबवू शकत नाही किंवा त्याला बदलू शकत नाही. द रायझिंग अँड फेलिंग ऑफ द टाइड्स, द फेजेस ऑफ द मून, ऑल ऑफ दिस थिंग्स ऑकर अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ नेचर. गुरुत्वाकर्षणाचा नियम हा बदलत नाही. समुद्राची भरती असो, ओहोटी असो किंवा चंद्राच्या बदलणाऱ्या कला. म्हणजे आपण आपल्या चॅप्टरमध्ये बघितलं की फेजेस ऑफ मून म्हणजेच काय, विविध चंद्राच्या बदलणाऱ्या कला. म्हणजे अमावस्या, पौर्णिमा हे शुक्ल पक्ष आहे, हे आपण बदलू शकत नाही. ते कशाच्या आधारावरती चालतात, दे आर ऑबे अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ नेचर. नेचर्स लॉज आर कॉन्स्टंट अँड फिक्स. निसर्गाचे नियम कसे असतात, कॉन्स्टंट आणि फिक्स असतात. दे डू नॉट एव्हर बिकम आउटडेटेड. म्हणजेच काय, ते आउटडेटेड मीन्स कालबाह्य. प्लीज नोट डाऊन दिस वर्ड इन युअर नोटबुक. आउटडेटेड मीन्स कालबाह्य. कालबाह्य म्हणजेच काय, की कालांतराने ते निरुपयोगी ठरत असतात, त्यांना आपण आउटडेटेड असे म्हणत असतो. निसर्गाचे नियम हे आउटडेटेड होत नसतात.
हाऊएव्हर ह्युमन लॉ नीड्स टू बी चेंज विथ चेंजिंग द कंडिशन. आपण मनुष्याचे नियम हे परिस्थितीनुसार बदलू शकतात, पण निसर्गाचे नियम हे केव्हाच बदलत नाही किंवा ते कालबाह्य सुद्धा होत नाही. चेंजिंग द कंडिशन. The laws followed in India under the rule of British were different. आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता तेव्हाचे नियम हे कसे होते, वेगळे होते. कारण त्यावेळेस काय होतं, आपल्या देशात स्वातंत्र्य नसून काय होतं, पारतंत्र्य होतं. म्हणजे आपण गुलाम किंवा स्लेव्हनुसार काम करत होतो. British very different. When India gained independence, the situation changed and the laws of civic life changed accordingly. म्हणजेच काय, स्वातंत्र्य मग काय झालं, पारतंत्र्यानंतर आपला भारत काय झाला, स्वतंत्र झाला. आणि स्वातंत्र्यानंतर काय झालं, आपल्याला नागरिकत्व प्राप्त झालं आणि आपल्या सिविकच्या आधारे, आपल्या नागरिक शास्त्राच्या आधारे आपल्याला काहीतरी नियम दिले गेले. म्हणजेच काय झालं, परिस्थिती बदलली आणि परिस्थितीनुसार काय बदलले, समूह जीवनाचे काय बदलले, नियम बदलले. कळलं, नियम केव्हा बदलले जातात, एखाद्या विशिष्ट परिस्थिती बदलल्यानंतर मनुष्याचे नियम बदलले जातात, निसर्गाचे नियम बदलले जात नाही. ओके, नाऊ sorry now change. The laws followed in India under the rules of British were different. When India gained independence, the situation will be changed and the laws of civic life change accordingly. मी तुम्हाला सांगितलं की स्वातंत्र्य भेटल्यानंतर काय झालं, आपल्या नागरिकत्वाच्या आधारे आपले नियम बदलले आणि आपण त्या नियम फॉलो केले. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण बघूया. आफ्टर द इंडिपेंडन्स द वोटिंग एज वाज 20 years आफ्टर 1988. म्हणजेच काय, स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 21 वर्षावरील नागरिकांना फक्त मतदानाचा अधिकार होता. नंतर काय झालं, आफ्टर 1988 म्हणजे 1988 नंतर मतदानाचा अधिकार हा कसा झाला, 18 वर्षावरती आला. आफ्टर द 1998 द वोटिंग एज वाज बी लोअर टू 18 years. म्हणजेच काय झालं, मतदानाचा हक्क किंवा मतदानाचा अधिकार हा किती वर्षावरती आला, 21 वर्षावरून 18 वर्ष आला. कोणत्या इयर नंतर, 1988. ओके, नाउ द नेक्स्ट टॉपिक इज ट्राय दिस. आस्क युअर पेरेंट्स अँड ग्रँडपेरेंट्स व्हाट रूल वेअर फॉलोड ड्युरिंग देअर टाइम्स ॲट स्कूल. मेक 3 columns, one each for yourself, your parents and your grandparents. Enter the school rules related information in each column and compare it. Discuss which rules have changed and which have not. तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे पालक असतील किंवा आपले वडील असतील, आजोबा असतील, त्यांच्या स्कूलमध्ये अगोदर काय नियम होते, आता काय नियम आहे, याचा माहिती तुम्हाला संकलित करायची आहेत. ऑलवेज रिमेंबर, बॉईज अँड गर्ल्स ऑर मेन अँड वुमन आर इक्वल. आपण मागच्या चॅप्टरमध्ये सुद्धा बघितलं जेंडर इक्वॅलिटीमध्ये की मनुष्य असो किंवा स्त्री असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, हे काय आहे, ऑलवेज विल बी इक्वल. म्हणजेच काय आहे, ते समांतर आहे. दे मस्ट गेट द सेम अपॉर्च्युनिटी फॉर डेव्हलपमेंट. म्हणजेच काय, त्यांच्या वाढीमध्ये किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना समान संधी प्राप्त झालीच पाहिजे. ओके, नाउ कम टू द नेक्स्ट पॉइंट. गो टू द पेज नंबर 29 in your textbooks. Now people of every age need nourishing food. म्हणजेच काय, नरिशिंग फूड मीन्स काय, सकस आहार. सर्व वयोगटातील व्यक्तींना कशाची गरज असते, नरिशिंग फूड म्हणजेच काय, सकस आहाराची गरज असते. डोंट गर्ल्स नीड ॲज अ नरिशिंग अ डाएट ॲज गिवन टू बॉईज. मुला इतका पोषक आहाराची मुलींना गरज नसते का? ऑब्वियसली मुलींना सुद्धा कशाची गरज असते, पोषक आहाराची गरज असते. आमच्या घरी तर काय होते, ॲट होम दे फील ओनली माय ब्रदर नीड्स गुड फूड. म्हणजेच काय, आमच्या घरी तर फक्त भावाला सकस अन्नाची गरज असते असे म्हणतात. पण ही गोष्ट कशी आहे, चुकीची आहे. प्रत्येक मुलाला आणि मुलीला त्याची डेव्हलपमेंटसाठी काय कशाची गरज असते, सकस आहाराची गरज असते. म्हणजे असा भेदभाव जर केला जात असेल तर ती 100% कशी गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. नाउ कॅन यू
टेल. तुम्ही सांगू शकतात का हाऊ विल यू आन्सर द गर्ल्स क्वेश्चन्स. आपण मुलींच्या उत्तरांना प्रश्नाला काय उत्तर द्याल. इन व्हॉट अदर वेज डू यू फील देअर इज डिस्क्रिमिनेशन बिटवीन बॉईज अँड गर्ल्स. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखी कोणकोणत्या बाबतीत केला जातो असे तुम्हाला वाटते. ओके. नाउ इट इज इनकरेक्ट टू डिस्क्रिमिनेट बिटवीन बॉईज अँड गर्ल्स. म्हणजेच काय मुलीं आणि मुलांमध्ये भेदभाव करणे ही कशी आहे चुकीची गोष्ट आहे. इट इज अनजस्ट टू डिप्राइव्ह गर्ल्स ऑफ गुड फूड फॉर टू प्रिव्हेंट देम फ्रॉम गोईंग टू द स्कूल. म्हणजेच काय मुलींना अन्न कमी देणे किंवा त्यांना शाळेत जाण्यापासून रोखणे किंवा शाळेत न पाठवणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहेत. जस्ट इनजस्टिस कॅन ऑल्सो बी सीन विथ रिस्पेक्टिव्ह अदर सेक्शन ऑफ सोसायटी. असा अन्याय समाजातल्या अन्य घटकांवरही होताना दिसतो. म्हणजे नेमकं मुलींवरतीच हा अन्याय होत नसतो तर समाजातील वेगवेगळ्या घटकांवरती सुद्धा हा अन्याय आपल्याला पाहायला मिळत असतो. इन दिस पिक्चर बिलो व्हॉट इनजस्टिस डू यू ऑब्झर्व. आपल्याला हे पिक्चर बघायचं आहे आणि या पिक्चरामध्ये कोणावरती काय अन्याय होत आहे हे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. हे पहिलं चित्र जे आहे तुम्हाला सावकाराचं दाखवत आहे तर दुसरं चित्र आपल्या घरातील मोलकरणीचं दाखवत आहे. आय हॅव रिटर्न ऑल युअर मनी हाऊ कॅन आय स्टील बी इन डेबिट. मी तुमचं काय केलेलं आहे ऋण सर्व फेडलेला. मी तुमचे सर्व कर्जाचे घेतलेले पैसे काय केलेले आहे परत केलेले आहे. तर मग ते शिल्लक कसं राहिलं. स्टील बी विथ डेबिट म्हणजे ते शिल्लक का राहिलं का राहिलं असं शेतकरी किंवा एक हातमजूर सावकाराला विचारत आहे. म्हणजेच काय त्याच्यावरती कशाचा अन्याय होतोय. त्याने पैसे परत दिलेले असून सुद्धा तो त्यामध्ये मान्य करत नाही आहे. इवन दो आय वर्क विदाउट अ सिंगल हॉलिडे इन अ मंथ. इवन दो आय वर्क विदाउट अ सिंगल हॉलिडे इन अ मंथ व्हाय डू यू पे मी सो लिटिल. मी महिनाभरात एकही सुट्टी न घेता महिनाभर काम करून तुम्ही मला इतका कमी पगार का देतात. म्हणजेच काय तिथे काय होताना दिसत आहे आपल्याला अन्याय होताना दिसत आहे. ओके. नाउ रूल्स हॅव टू बी मेड टू इन्श्युअर दॅट नो इनजस्टिस इज डन. म्हणजेच काय इनजस्टिस डन म्हणजे कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम करावे लागतात. म्हणजेच काय रूल्स हॅव टू बी मेड टू इन्श्युअर दॅट नो जस्टिस इज डन म्हणजे कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये म्हणून आपल्याला नियम करावे लागतात. कॅन यू टेल. तुम्ही सांगू शकतात का अ लिस्ट ऑफ रूल्स इन गिवन बिलो. इच रूल्स हॅज अ स्पेसिफिक पर्पज. सम रूल्स हॅव मोर दॅन वन पर्पज. खालील नियमांची एक सूची दिलेली आहे. प्रत्येक नियमाचा काही हेतू आहे. काही नियमांचे अनेक हेतू आहेत. डिस्कस इच रूल इन क्लास. म्हणजेच काय यातील प्रत्येक नियमावर तुम्हाला काय करायचे आहे चर्चा करायची आहे. अंडर द हिडिंग धिस इज व्हॉट आय थिंक नोट डाऊन युअर ओपिनियन्स. म्हणजेच काय मला असे वाटते या नावाच्या पुस्तिकेत तुम्ही मांडलेल्या मतांची काय करायची नोंद करायची आहे. तुम्हाला या नियमांबद्दल काय वाटते ते तुम्हाला हे करायचं आहे. प्रोहिबिशन अगेन्स्ट लाऊडस्पीकर इन पब्लिक प्लेस आफ्टर 10 o'clock ॲट नाईट. म्हणजेच काय सार्वजनिक ठिकाणी 10 वाजेनंतर कशावरती बंदी वाजल्यावर बंदी घालायची आहे. ध्वनी म्हणजे काय स्पीकरवरती बंदी घातलेली आहे. फ्री प्रायमरी एज्युकेशन फॉर बॉईज अँड गर्ल्स. म्हणजेच काय मुला मुलींना मोफत प्राथमिक शिक्षण. प्रोहिबिशन अगेन्स्ट डम्पिंग गार्बेज इन द रिव्हर. म्हणजेच काय आपल्या नदीमध्ये प्रदूषण करण्यावरती बंदी घातलेली आहे. प्रोटेक्शन अगेन्स्ट द डोमेस्टिक व्हायलन्स फॉर वुमेन. म्हणजेच काय कौटुंबिक हिंसेपासून डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजेच काय कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण. बॅन ऑन चाइल्ड लेबर म्हणजेच काय बालकामगारांच्या नेमणुकीवरती बंदी. बॅन ऑन फिलिंग ड्रिंक्स हंटिंग अँड वॉचिंग. म्हणजेच काय दंगल तोड व शिकारीवरती बंदी. या नियमांबद्दल तुम्हाला काय वाटते ते तुम्हाला डिस्कस करायचं आहे. ओके. नाऊ second point is that we follow many custom and traditions in our lives. म्हणजेच काय आपल्या जीवनात आपण अनेक रूढी कस्टम्स अँड ट्रेडिशनल म्हणजे काय रूढी आणि परंपरा याचे पालन करत असतो.
वी फॉलो दोज ट्रेडिशन बाय ऑब्झर्विंग अवर मदर, फादर, ग्रँडपॅरेंट्स अँड अदर रिलेटिव्ज. आपण हे का पाळत असतो? आपण आपल्या आजी, आजोबा, नातेवाईक यांचे पाहून त्या परंपरा पाळत असतो. देअर आर सेव्हरल गुड्स कस्टम अँड ट्रेडिशन इन अवर सोसायटी. काही आपल्या ज्या परंपरा आहेत खरंच चांगल्या आहेत, रूढी परंपरा ह्या खरंच चांगल्या आहेत. वी सेलिब्रेट फेस्टिवल टुगेदर. आपण आपले सामाजिक सण समारंभ हे कसे करतो? एकत्रित सेलिब्रेट करतो. वी वेलकम गेस्ट हू विजिट अस. We welcome guests who visit us and are hospitable to them. Now go to the next. Now I am stop here. Now the upcoming point will be discussed on the next lecture because the length of video will be increases, so you are boring. Now I am stop here. आपण ह्या ठिकाणी थांबणार आहोत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढील पॉईंट डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.